अपोलो हॉस्पिटल्स, स्वारगेट, पुणे आणि पुणे पोलीस आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित BLS आणि CPR प्रशिक्षण उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिवाजीनगर येथील पोलीस आयुक्त कार्यालयात पार पडलेल्या या उपक्रमात जवळपास 500 पोलीस कर्मचाऱ्यांना आपत्कालीन परिस्थितीत जीव वाचवण्यासाठी आवश्यक असलेले CPR आणि बेसिक लाईफ सपोर्ट यांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. अपोलो हॉस्पिटल्स, स्वारगेट, पुणे येथील HOD इमर्जन्सी मेडिसिन आणि अॅक्यूट केअर डॉक्टर सुजय पाटील यांनी वर्ल्ड इमर्जन्सी मेडिसिन डेच्या अनुषंगाने पोलीस कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण व मार्गदर्शन केले. तज्ज्ञ डॉक्टरांनी लाईव्ह डेमोद्वारे CPR तंत्र समजावून सांगितले. समाजात आपत्कालीन आरोग्य जनजागृती वाढवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. नमस्कार, मी डॉक्टर सुजय पाटील आणि माझ्याबरोबर स्नेहल मॅडम आहेत. आम्ही दोघंही अपोलो हॉस्पिटल स्वारगेट पुणेमधून आलेलो आहेत. आपण 27 मे ला वर्ल्ड इमर्जन्सी डे सेलिब्रेट करतोय आणि ह्या अनुषंगाने आपण पोलीस ग्राउंड शिवाजीनगर येथे सगळे एकत्र आलेलो आहेत. आजचा उद्देश सगळे आपले प्रशिक्षणार्थी पोलीस समाज बांधव यांना CPR टेक्निक समजवणं. CPR म्हणजे कार्डिओपल्मनरी रिससिटेशन, ज्यालाच आपण बेसिक लाईफ सपोर्ट म्हणतो. ज्यावेळी पेशंट एखादा कोलॅप्स्ड असतो, पेशंटचा हार्ट रेट किंवा हृदयाचे ठोके बंद पडलेले असतात, पेशंट श्वास घेत नसतो, अशा सिच्युएशनमध्ये पेशंटला CPR हा कोणत्या पद्धतीने देता येईल त्याच्या गोष्टी आज आपण शिकून घेतल्या. CPR करण्यासाठी कुठलाही डॉक्टर, नर्स किंवा हॉस्पिटलची गरज नाही. प्रत्येक आपला समाज बांधव BLS CPR हे करू शकतो. तर ह्या गोष्टी कशा ओळखायच्यात आणि मग ते आपण CPR कशा कराव्यात ह्याचा आज आपण प्रात्यक्षिक करून दाखवलेलं आहेत. आणि ह्याच्यात सर्व पद्धतीनं समाज बांधव एकत्र आलेले आहेत आणि चांगल्या पद्धतीनं आपण ॲक्टिव्हिटीज कंप्लीट केलेली आहे. ठीक आहे. ज्यावेळी एखादा पेशंट श्वास घ्यायचा थांबतो, पेशंट रिस्पॉन्स करत नाही, त्यावेळी आपण CPR म्हणजे BLS चालू करतो. पेशंटला ज्यावेळी आपण चेस्ट कॉम्प्रेशन चालू करतो त्यावेळी पेशंटला प्राणवायू पण देणं महत्त्वाचं आहे. तर अशा सिच्युएशनमध्ये चेस्ट कॉम्प्रेशन 30 वेळा आणि त्याच्यानंतर 2 वेळा आपण माउथ टू माउथ रेस्पिरेशन देऊ शकतो. हे 30:2 ही प्रोसिजर एक एक्सपिरियंट ॲम्ब्युलन्स किंवा अपोलो हॉस्पिटल किंवा कुठल्याही हॉस्पिटलमधनं ॲम्ब्युलन्स येऊन पॅरामेडिक येऊपर्यंत ही आपले CPR लाईफ सेव्हिंग स्किल ही चालू ठेवल्या पाहिजे पेशंटचं आयुष्य किंवा प्राण वाचवण्यासाठी. काय केलं तरी पेशंट उठलं का पाहिलं, ठीक आहे, नाही उठलं. तर आता ह्याने हेल्थसाठी बोलवलं, समजून घ्या फक्त, ठीक आहे. जो समोर आहे त्यांना बोलवायचं, त्या व्यक्तीने येऊन काय करणं जमणार आहे त्याला विचारायचं आणि ट्रिंग फोन लावायचा ॲम्ब्युलन्सला, हॉस्पिटल, ठीक आहे. सेफ समजली. पुढची गोष्ट, आता सध्या इथे बोटं लावलंय, तुला दिसणार नाही ह्या साईडला. तो पल्स चेक करतोय आणि छाती वर किंवा खाली होते की नाही तेही चेक करतोय. म्हणजे काय चेक करतोय, पेशंट श्वासोच्छ्वास घेतोय की नाही आणि पेशंटचं हृदय आणि फुफ्फुस दोन्ही चालू आहेत की नाही ते बघतायत, दोन्ही पण absent. हे किती मिनिटात सेकंदात व्हायला पाहिजे, 5 ते 10 सेकंदात. फास्ट चालू आहे. हे आता मी तुम्हाला एक गोष्ट समजून सांगतोय म्हणून वेळ घेतोय. ऍक्च्युअली करायला चालू तर फास्ट गोष्टी होणार आहेत. ठीक, चालेल. बघितली तुम्ही छाती तेवढी जाते, किती आहे बघितली, ठीक आहे. स्पीड किती आहे बघितलं, एका मिनिटात म्हणजे एका सेकंदात 2दा दाबायला पाहिजे. करताना ते आपल्याला आपण बघूया, ठीक आहे. तुम्ही जसं मी आज सकाळी बघितलं 1-2 तालमध्ये करता ना तुम्ही, ठीक आहे. आता मी सरांनी सांगितलं तसं टाळ्या पण इथं तालमध्ये बसल्या, तसंही हे तालीम करायचं, ठीक आहे. हे करायचं. हे किती वेळ करू शकता तुम्ही, पुढची ॲम्ब्युलन्स किंवा हॉस्पिटल येईपर्यंत तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या. मी 2 मिनिटं करून सोडून देऊ शकतो का, मग त्या 2 मिनिटाच्या करण्याला काही अर्थ राहणार नाही. कारण की ते हार्ट लगेच तुम्ही बाहेरचं बंद केलं तर रक्त सप्लाय बंद होणार आहे. हे दिल्यानं काय होतंय, वरून जो आपण दाब देतोय त्या दाब दिल्यामुळं हार्टमध्ये, हृदयामध्ये जे रक्त साचलं होतं बाहेरचं दिल्यानंतर ते हार्ट दबतंय. हार्ट दबल्यामुळं त्यातलं रक्त इथे कुठे काय येते, मेंदू, किडनी, लिव्हरला पोहोचते. कसं बघितलं का, समजलं का, फार कठीण होतंय समजायला, सांगा मला कसं, ठीक आहे. हे करतोय, हे केलं मिनिटाला हे. आता ह्याच्यात अजून एक थोडी